सुंदर. पूर्वीचे हे दिवसच वेगळे होते. हा, प्रत्येकाला नक्कीच आता तू थांबलाय ना, एक काम कर ना, सुमितला जाऊन सांग यार की तो अंधारात आहे म्हणून, त्याला इकडं ओढ म्हणून. कोणाला तरी जाऊन सांग ना तिथं. कारण मी कंटिन्यू शूटिंग करतो. नाही तर काय जरा थोडासा विषय बदलून नाही, इथे बसलेला प्रत्येक जण पूर्वीच्या काळाच्या आठवणींनी त्यांचं मन हेलावल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. जोशी, कुठल्या विषयावर बोलायचं ना आपण जरा थोडंसं बेरिंग बदलूया ना. हो पुणेकर जोशी, अमेरिकन झालात तुम्ही. बेरिंग वगैरे बरेच शब्द तोंडाले ना तुमच्या. तसं नाही, मी म्हणतो जरा कुठला तरी वेगळा नाट्याभिनय करायचा का? नाट्याभिनय चांगलं. कृष्णाचं नाट्याभिनय कसं वाटतं तुला? कृष्ण कारण काय मला असं थोडंसं कृष्ण बोलतोय. अरे खाली वाकून ये. बासरी कुठे आहे? बासरी म्हणजे तुमच्या हातात काय आहे देवा? ही बासरी? मग काय करा ह्याचीच बासरी. तुम्ही व्हा सुरू, ह्या पोझिशन. तर हे बघा आपले माधव, मनोहर, मुरलीधर, गिरीधर. अरे जरा दम धर. मध्ये येतेस, मध्ये येतेस. जाऊ दे, पोझिशन वगैरे विसरा. कृष्ण देवा, त्या बघा गवळणी आल्या सुद्धा. काय रे, काय म्हणायचं याला? काय झालं देवा? अरे या गवळणी पाणी भरायला आल्या खरं, पण येताना आपला स्वतःचा कृष्ण घेऊन आल्या बरोबर. तसं बघायला गेलं तर माझ्या या नाट्याभिनयाचा हा अपमानच म्हणायचा. जाऊ दे ना देवा, इतका त्रागा करून घेण्यात काही अर्थ नाही. अहो तो कृष्ण सुद्धा आपलाच एक अवतार होता. आणि आजच्या या दीपिका, माफ करा गोपिका, कृष्णाचा एक अवतार बरोबर कधी टिकले आहेत का? जाऊ दे. हो रे बेंद्या, तुझंही तसं म्हणणं खरंच आहे. मी पण जरा थोडासा वावत गेलो. नाही बरोबर आहे, म्हणजे भूमिकेत शिरलं की होत असं कधी कधी. नको बाबा, चिंता नको. कृष्णावतार हा माझा फक्त कॉलेज म्हणजे त्याच्या पुढे जाऊ द्या. तुला काय सांगू, असो काय परत सुमित तिकडच उभा आहे. नको त्या सिंहगडच्या आठवणी, नको ते पावसात भिजणं, गाडीवरून फिरणं, मस्त हिरवीगार शेत, त्या शेतातलं हिरवीगार पीक. वा 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 वा. जोशी, हिरवळीचा अर्थ समजतोय आम्हाला. बाबा मी खरंच शेतामध्ये हिरवळी बद्दल बोलत होतो. वा. तसं पाहिलं तर आपला महाराष्ट्र हा प्रथम पासूनच शेतीप्रधान म्हणून ओळखला जातो. सध्याच्या काळात भले अगदी औद्योगिक क्रांती झाली असतो, मला कोपावलीच आहे औद्योगिक क्रांती, पण तरी हरित क्रांती काय महाराष्ट्राला नवीन. आज जरी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या व्यथा शिगेल्या पोचल्या असल्या तरी एक काळ असा होता की हाच शेतकरी याहीपेक्षा जास्त कष्ट करून सुखा समाधानात राहत होता, आनंदी होता. नक्कीच नक्कीच.
कष्टातून आपलं मन रमवण्यासाठी मात्र त्याला संगीताचा आधार घ्यावा लागला आणि त्या संगीतात तो इतका रममाण व्हायचा आणि आपले कष्ट विसरायचा. काय अर्थ ते असंच एक शेतकरी गीत बघायला. सरजा काम करी रंगात आलाय शेतकरी. 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 काय म्हणा, या सगळ्या कष्टकरी लोकांच्या अंगात गाणं गुंजलेलं असतं. काय जोशी, तो घाटावरचा शेतकरी असू दे नाही तो कोकणातला बाल्या. आपण मगाचपासून बघतोय तू प्रत्येक विषय आपला कोकणात नेतोय. जसं काय गार्डन मध्ये तो एकच ऍड्रेस अहो काय करणार जोशी, आम्ही कोकणातलेच हो. कुटुंबाचं काय, तेही कोकणातलंच. मग काय करणार, या वर्षी इंडिया ट्रिप झाली, सुरू केली. पहिलं डेस्टिनेशन कोकण. सौ कोकणातली तिचा अजोय हरणे जवळच्या मुरडी या गावात. त्यामुळे पहिल्यांदा इंडियात पोचल्या काय केलं असेल तर हरणे जवळचं मुरडी गाव वाटलं. गावातला आधी रस्ता समुद्राजवळचा, नयन रम्य वगैरे म्हणतात ना, अगदी तसा. बरोबर आहे. कोकण म्हणलं की समुद्र आला आणि समुद्र म्हणलं की कोळी आला. ते नातं शेतकऱ्याचं काळ्या मातीशी आहे, तेच कोळी जमातीचं समुद्राशी आहे. समर्पक वगैरे म्हणतात तशी उपमा होती. सुंदर. दिवाळी इतकाच महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा, ज्या दिवशी त्यांच्या उत्साहाला समुद्राहूनही जास्ती उधाण आलेलं असतं. मनोभावे पूजा करून आणि आपली काळजी हा समुद्र घेईलच या विश्वासाने हे लोक आपल्या होड्या समुद्रात लोटतात. नक्कीच या लोकांचं कोळी नृत्य त्यांच्या होडीसारखंच आपल्याला नक्कीच डोळ्याला लागतं. अरे लांब कशाला जायचं, तिथे मिशेल ओबामा स्वतःला थांबवू नाही शकली तर आपली काय मिसाल.
मुंबईच्या किनारी बाजारी